तारदाळमध्ये अपघातात महिला ठार. ठाकरेनगर परिसरातील घटना. तारदाळ येथे गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात पद्मिनी प्रफुल्ल कांबळे वय वर्ष 35 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हातकलंगले तारदाळ मुख्य रस्त्यावरील ठाकरेनगर परिसरात महेश मिल समोरील रस्त्यावर हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की ठाकरेनगर परिसरात राहणाऱ्या पद्मिनी कांबळे या गुरुवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या मुलाला शाळेच्या बसमध्ये बसवण्यासाठी गेल्या होत्या. मुलाला बसमध्ये बसवल्यानंतर त्या पायी आपल्या घराकडे परतत होत्या. दरम्यान हातकलंगलेहून तारदाळच्या दिशेने येणाऱ्या मॅक्सिमो व्हॅनने कांबळे यांना जोराची धडक दिली. धडकेत त्या रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्या. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हॅन चालक व नातेवाईकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. कांबळे यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघाताची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत वाहन चालक अनिल पुजारी याला ताब्यात घेतला आहे. हातकलंगले तारदाळ मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे या मार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक